योगिनी एकादशी निमित्त सगळ्यांना भरपूर शुभेच्छा. आज योगिनी एकादशी आहे, उद्या भागवत एकादशी आहे. तर योगिनी एकादशीचं संबंध आहे अग्नितत्वाशी. रेकीमध्ये आपण म्हणू शकतो सप्तचक्रांपैकी मणिपूर चक्र जे अग्नितत्वाशी संबंधित आहे त्याच्याशी संबंध आहे. एकादशी हे पवित्र व्रत जणू साक्षात भगवंताने अशी योजना करून ठेवलेली आहे की दर 15 दिवसांनी येणारी एकादशी, जेव्हा आपण ही एकादशी करतो त्यावेळेस भगवंताचे म्हणजे श्री विष्णूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळायला मदत होते. मी रेखा पीस रेकीतर्फे तुमच्या सगळ्यांचं स्वागत. अध्यात्म आणि रेकी याचा अगदी जवळचा संबंध. जरी आपल्याला उपवास करायला जमला नाही तरी आत्मसंयम आणि आपल्या अंतर्मनाशी संबंधित असलेले हे पवित्र दिवस अंतर्मनाची शुद्धता होण्यासाठी आणि त्याचबरोबर जे कोणी उपवास करत असतील त्या उपवासाद्वारे आपण त्या तत्वाशी म्हणजे अग्नितत्वाशी एकरूप होण्यासाठी आपल्याला मदत होते. योगिनी एकादशीचे महत्त्व काय आहे आणि मणिपूर चक्राशी त्याचा काय संबंध आहे आपण बघूया. योगिनी एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असून पापक्षालन, मन शरीर शुद्धी, आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वाची मानली जाते. मणिपूर चक्र हे नाभीच्या मागे स्थित असून त्याचे तत्व अग्नी हे आहे. हे चक्र इच्छाशक्ती, आत्मविश्वास, निर्णय क्षमता, पचनशक्ती आणि अंतर्गत ऊर्जा यांचे केंद्र मानले जाते. योगिनी एकादशीचा मणिपूर चक्रावर होणारा आध्यात्मिक परिणाम. जेव्हा आपण उपवास करतो, उपवासामुळे शरीराला विश्रांती मिळते आणि अग्नितत्व संतुलित होण्यासाठी मदत होते. मन अधिक शांत एकाग्र होते. त्यामुळे मणिपूर चक्रातील ऊर्जा संतुलित होण्यासाठी आपल्याला मदत होते. आत्मसंयमामुळे इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. रेकी साधना, ध्यान आणि जप केल्यामुळे नाभी केंद्रातील सकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय झाल्याचा अनुभव काही साधकांना येऊ शकतो. या दिवशी साधना काय करायची आहे तर रेकी साधकांनी सकाळी किंवा संध्याकाळी 15 ते 20 मिनिटे मणिपूर चक्रावर बीजमंत्रासहित रेकीचं ध्यान करायचं आहे. पिवळ्या स्वच्छ सोनेरी प्रकाशाची कल्पना या चक्रावर करायची आहे. कल्पनेमधून 10 पाकळ्यांचे सोनेरी पिवळ्या रंगाचे फूल बघण्याचा प्रयत्न करायचा आहे, ज्याच्या मधल्या गाभ्यावर आहे मूळ बीजमंत्र रम आणि बाकी पाकळ्यांवर आहे उपबीजमंत्र. त्याचं उच्चारण केल्यामुळे ह्या चक्रामधले जे सूक्ष्म अवयव आहेत त्यांना ऊर्जा मिळून ती अवयव जास्त सक्षम होण्यासाठी मदत होते. जरी बाकी उपबीजमंत्रांचं उच्चारण नाही केलं तर मूळ बीजमंत्र रम त्याचं उच्चारण केल्यामुळे आंतरिक ऊर्जा वाढण्यासाठी मदत होते आणि ह्या वैश्विक शिवशक्तीचे म्हणजे रेकीचे आपल्याला आशीर्वाद मिळतात. रेकीचा दुसरा आणि तिसरा स्तर असल्यास म्हणजे रेकी लेवल 1 जे शिकलेले आहेत, 2 शिकलेले आहेत, त्यांनी रेकीची चिन्ह काढून आणि मग ह्या चक्रावर रेकी घ्यायची आहे, ज्याद्वारे आपल्या हातामधनं आपल्याला भरभरून ऊर्जा वाहत असल्याचा अनुभव येईल. भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. कमीत कमी 11 वेळा आणि जास्तीत जास्त 108 वेळा तुम्ही करू शकता. आणि त्याचबरोबर बीजमंत्राची रेकी साधना तुम्ही करायची आहे. मणिपूर चक्रासाठी सकारात्मक संकल्प काय आहेत तर मी आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे. माझी इच्छाशक्ती दिवसेंदिवस वाढत आहे. माझ्या जीवनात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत आहे. मी योग्य निर्णय सहजपणे घेत आहे. माझी अंतर्गत शक्ती आणि तेज दिवसेंदिवस वाढत आहे. योगिनी एकादशीचा उपवास, ध्यान, रेकी आणि विष्णू भक्ती यांचा समन्वय केल्यास मन, शरीर आणि आत्म्याच्या संतुलनासाठी हा दिवस साधनेसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरू शकतो. आजची योगिनी एकादशी आणि उद्या असलेली भागवत एकादशी
वारकरी संप्रदायांसाठी ही महत्त्वाचे आहे हे 2 उपवास. सगळ्या वारकऱ्यांना आणि जे विष्णू भक्त आहेत, पांडुरंग भक्त आहेत, त्यांना सगळ्यांना या एकादशीच्या खूप शुभेच्छा. या मंगलमयी दिवसाद्वारे सगळ्यांना या वैश्विक शिवशक्तीचे आशीर्वाद कायम मिळत राहो आणि सगळ्यांचं कल्याण हो. बीजमंत्र, जो मूळ बीजमंत्र आहे रम. आता एक एक बीजमंत्र आपण बघूया. कल्पनेमधून मणिपूर चक्रावर 10 पाकळ्यांचे पिवळ्या रंगाचे फूल बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रत्येक बीजमंत्राचं उच्चारण 11-11 वेळा करायचं आहे, ज्याद्वारे आंतरिक शक्ती आपली वाढण्यासाठी मदत होते. प्रत्येक वेळेला दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखा आणि मग सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करा. शिवशक्ती आहे म्हणून सुरुवातीला उकार रूपी ओमचं उच्चारण करा. रम 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 डम 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 ढम 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 नम 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 दम 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 धम 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 तम 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 थम 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 नाम 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 पम 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 फम 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 रम 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 अग्नि तत्वरूपी
मणिपूर चक्राचा कारक ग्रह सूर्यग्रह. सूर्यग्रहाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे. ओम श्री सवित्र सूर्यनारायणाय नमो नमः. खूप आभार मानायचे ऊर्जेच्या देवतेचे प्रत्येक क्षणाला. मणिपूर चक्र अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. अतिशय विचारपूर्वकच आपण अन्न ग्रहण करत आहोत. अन्नाच्या प्रत्येक कणाद्वारे भरभरून वैश्विक शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. या वैश्विक शिवशक्तीवर आपला पूर्ण विश्वास. आपण सगळेजण रेकीचे साधक आहोत. या शिवशक्तीचे आपण साधक आहोत. शिवशक्तीचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. मणिपूर चक्र अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. या चक्रांचा संबंध यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर, अग्नितत्व उत्तमरित्या काम करत आहे. ह्या अग्नितत्व स्वरूपामधील यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर याची प्राप्ती आपल्याला झालेली आहे. खूप आभार, खूप आभार या ब्रह्मांडीय वैश्विक शिवशक्तीचे. श्री विष्णूंचे खूप आभार. श्री महालक्ष्मींचे खूप आभार. श्री शिवाय नमस्तुभ्यं. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. एकादशी हे एक वरदान. जेव्हा आपण हा उपवास करतो पूर्ण विश्वास ठेवून, त्याद्वारे पांडुरंगांचे आशीर्वाद आपल्याला मिळतातच. खूप आभार, खूप आभार या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे. आजच्या सुंदर दिवसाचे, येणाऱ्या सुंदर दिवसाचे खूप आभार. प्रत्येक श्वासाचे खूप आभार. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. श्री शिवाय नमस्तुभ्यं. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. आजची योगिनी एकादशी आणि उद्याची भागवत एकादशीच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः.